नमस्कार मित्रांनो, नमस्कार. तर आज 8 दिवस पूर्ण झाले. म्हाका तुमका दिसत असतले एका मिनटात फुगाव काहीतरी तुमच्या भाषेत काहीतरी काजिणे काय काजिवणे काय काहीतरी म्हणतात. तर म्हाका तितक्या काय आठवना तो शब्द, पण हेका आता 8 दिवस पूर्ण झाले आणि 8 दिवसानंतर एक मोकळो श्वास घेऊन म्हणून बाहेर पडलंय. असो ब्रिजा खालती जाऊन येतंय म्हणून जाल्यार असा दिसला काय तर वर्षानंतर बाहेर सरलंय आणि अशी धाप मारली नुसती असं श्वासोश्वास घेऊन जायना. ह्या दिसता तुमका गळ्यात बघा, ह्या काहीतरी सगळा ह्या आयुर्वेद असा. आयुर्वेद उपचार, गुळयो बिळयो काय ना, फक्त आयुर्वेद. आणि मास्क घातलंय कित्याक कोणतरी दुसरो येवचो गजालीक आणि त्याका आता काहीतरी माझ्यापासून जावचा न्हू, कित्याक तर त्यांनी म्हणचा न्हू की समीराक लागान ह्या असा झाला म्हाका. सो त्याच्यासाठी मी तर मास्क सुद्धा वापरतोय. ही एक महत्त्वाची गोष्ट हा. आणि ही जे सुरुवात झाली ती म्हाका पहिली तुमका सांगते मी. जोर इलो, ताप इलो आणि नेमक्या असं साधाच दिसला. म्हटलं नाही, असं कसं ताप इलो अचानक. म्हणून मी एक गुळी घेतली आणि रात्रीकडे भरपूर अशी कडकडाने एकदम खूप थंडी लागायला लागली. एक चादर घेतोय, अचानक 4 चादरी घ्यायची पडले. दुसरे दिवस गेलोय डॉक्टराकडे गेलोय आणि डॉक्टर म्हणालो तुका ताप हा, म्हणालो अमुक अमुक ताप हा आणि तू आता म्हणालो इंजेक्शन घे म्हणून पावलो. इंजेक्शन घे म्हणतो का. मी एकट्याकडल्यान अशी स्टोरी ऐकलेली की त्याका फुगाव यायच्या पहिली असं जोर ताप इल्लोलो आणि त्यांनी त्या इंजेक्शन घेतल्यानंतर 1 तासात त्याचा सगळा एकदम फुटान सगळा बाहेर इला. सो मी तर म्हाका आठवलं आणि त्याचं इंजेक्शन थंयच दवरलं आणि मी पळालोय. सो मी वाचलंय. सो इंजेक्शन घेऊन ना मी तसं दिलंय घराकडे आणि तो गावठी उपचार सुरू केला. आणि आज बरोबर म्हाका दिसता 8वो दीस माझो. तर सगळा गावठी उपचार करून खूप सहन करचा पडटा. शपथ कोणाक नका ता असं दिसला म्हाका भयानक. आणि आता तर पूर्ण चेहरो एकदम असो एक छिद्रा पडले आणि ते डाग आता केव्हा जातले त्या काय एक हे ना त्याचो हिशोब. तरी पण बघूया. सो तुम्ही खंय कोणाक हेल्पाक बीन जाताले जाल्यार मातशे मास्क वापरात आणि सॅनिटायझर जरूर वापरात. थँक्यू व्हेरी मच.